विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनला आपण फायनल अकाउंटचं जे उदाहरण बघितलं, त्या फायनल अकाउंटच्या उदाहरणामध्ये आपण त्याची रोलिंग असेल, त्याच्यामध्ये येणारे आयटम्स असतील, त्याचे ॲडजस्टमेंट असतील, ॲज अ सॅम्पल म्हणून आपण ते बघितलं. आज आपण या ठिकाणी फायनल अकाउंटमध्ये येणाऱ्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत, ज्या काही ॲडजस्टमेंट येतात, त्या ॲडजस्टमेंट आपण आज अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला फायनल अकाउंटमध्ये येणारी जी ॲडजस्टमेंट असते, ती पहिली ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला येते क्लोजिंग स्टॉक. आता हा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपला व्यवसाय बंद करतेवेळी आपल्याकडं शिल्लक असणारा माल साठा इज कॉल्ड ॲज क्लोजिंग स्टॉक. व्हेन ऑर्गनायझेशन क्लोज्ड एव्हरी फायनान्शियल इयर, प्रत्येक आर्थिक वर्षी आपला जो काही ताळेबंद असतो, आपण ज्यावेळेस क्लोज करत असतो त्यावेळेस आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक शिल्लक असतो. मग हा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक घ्यायचा कुठं? तर हा क्लोजिंग स्टॉक घेत असताना आपण नेहमी क्लोजिंग स्टॉक हा बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला घेत असतो. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण पहिला इफेक्ट करतो आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा इफेक्ट आपण या ठिकाणी करत असतो, तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे ज्या वेळेस क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट येईल, पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. तर ही जी काही ऍडजस्टमेंट आहे, युनिव्हर्सल ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक फायनल अकाउंट मध्ये ही ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी येत असते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपला द्यावयाचा राहिलेला खर्च, करायचा राहिलेला खर्च. मग हा जो काही एक्सपेन्सेस असतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ड्यू बट नॉट पेड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, हा जो काही एक्सपेन्सेस आहे, हा एक्सपेन्सेस द्यावयाचा राहिलेला खर्च, करायचा राहिलेला खर्च, हा खर्च नेहमी at the particular expenses on debit side of trading profit and loss account, जो काही ज्या ऍटम्स वर आपल्याला आउटस्टँडिंग सांगितलेली आहे, त्या ऍटम वर आउटस्टँडिंग नेहमी ही ऍड करायची असते. मग आउटस्टँडिंग ही नेहमी ऍड करत असताना त्या ठिकाणी समजा सॅलरीवर आउटस्टँडिंग आली, वेजेसवर आउटस्टँडिंग आली, रेंटवर आउटस्टँडिंग आली, कुठल्याही ऍटमवर जर आउटस्टँडिंग आली, तर नेहमी त्या ऍटम मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑर ड्यू बट नॉट पेड ही जी काही अमाऊंट आहे, ती नेहमी त्या ऍटम मध्ये ऍड करावी लागते. आणि दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो, तो जो आहे, ती आपण करायचा राहिलेला खर्च आहे किंवा करायचा राहिलेला खर्च असतो. मग भविष्यात आपण सध्याला केलं नाही, पण आपल्याला करायचा आहे तो खर्च. मग दुसरा इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटीज म्हणजे आपलं देणं आहे, आपण दिलेलं नाही पण आपल्याला देणं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे खर्च येत असतात, सर्व प्रकारची देणी येत असतात. अँड देन दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस. मग प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आगाऊ केलेला खर्च. मग हा जो काही प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, याला आपण आगाऊ केलेला खर्च म्हणत असतो, ऍडव्हान्स केलेला खर्च असतो. आपण बघा, मोबाईल मध्ये रिचार्ज करायचं म्हटल्यानंतर प्रीपेड टॉक टाइम करतो किंवा प्रीपेड रिचार्ज करतो. अगोदर मोबाईलला रिचार्ज करतो आणि नंतर तो यूज करतो, इज कॉल्ड ॲज अ प्रीपेड. तसंच फायनल अकाउंट मध्ये किंवा आपली जी काही संस्था आहे चालू असताना, उत्पादन संस्था चालू असताना काही आपण आगाऊ खर्च करत असतो. मग पुढच्या वर्षीचे खर्च आपण आत्ताच करतो, परंतु ट्रायल बॅलन्स मध्ये तो आगाऊ केलेला खर्च किंवा ऍडजस्टमेंट मध्ये आगाऊ केलेला खर्च येतो. मग आपल्याला प्रत्येक वर्षीचा खर्च
हा त्या ठिकाणी घ्यायचा असतो. चालू आर्थिक वर्षीचा खर्च घ्यायचा असतो 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. मग पुढच्या वर्षीचा खर्च आपण आपल्या बॅलन्स शीट मध्ये घेऊ शकत नाही. म्हणून नेहमी प्रीपेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला अपीअर जे आयटम असतात, लाईक अ सॅलरी, लाईक द टॅक्सेस, लाईक अ रेंट, लाईक अ वेजेस, एनी टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस appear on trading account debit side or profit and loss accounts debit side. मग हे जे काही आयटम्स असतात त्या आयटम्स मधून हा प्रीपेड एक्सपेन्सेस डिडक्ट करायचा, वजा करायचा. मग या ठिकाणी बघा दाखवलेला आहे, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग त्याच्यामध्ये समजा आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड सॅलरी सांगितली, प्रीपेड रेंट सांगितला, प्रीपेड वेजेस सांगितले, तर त्या आयटम मधून ती प्रीपेड रक्कम ही नेहमी वजा करायची असते. आणि वजा केल्यानंतर दुसरा इफेक्ट त्याचा हा ऍसेट साइडला घ्यायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आता ऍसेट साइडला का घ्यायचा असतो बॅलन्स शीटच्या, तर आपण जो आगाऊ केलेला खर्च असतो तो आपण वजा करतो आणि पुन्हा आपल्याला ती रक्कम परत घ्यावायची असते, म्हणून ती आपल्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला या ठिकाणी अपीअर होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, मग प्रीपेड एक्सपेन्सेस झाल्यानंतर आहे इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. हे बघा, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स और प्री रिसिव्ड इन्कम. मग इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड इन्कम, आगाऊ मिळालेला उत्पन्न किंवा आगाऊ मिळालेले उत्पन्न, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आपल्याला जे काही उत्पन्न असतं ते ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं उत्पन्न इज कॉल्ड ॲज प्री रिसिव्ड इन्कम किंवा प्री रिसिव्ड ऍडव्हान्स. मग प्री रिसिव्ड ऍडव्हान्स हे काय करायचं असतं, नेहमी डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग आपल्याला आगाऊ मिळालेलं उत्पन्न असतं, मग चालू वर्षी आपल्याला पुढच्या वर्षीचे उत्पन्न हे आगाऊ मिळालेलं असतं. मग हे आगाऊ मिळालेलं उत्पन्न काय करायचं, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जे जे काही आयटम्स असतात, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, इंटरेस्ट रिसिव्ड इन ऍडव्हान्स, त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स, कमिशन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, आगाऊ मिळालेले जे जे काही उत्पन्न आहे ते त्या आयटम मधून डिडक्ट करायचे असतात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ते आयटम डिडक्ट करायचे असतात. आणि दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला त्या ठिकाणी द्यायचा असतो, कारण आपल्याला आगाऊ मिळालेलं उत्पन्न असतं ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायचं असतं आणि पुढच्या वर्षी तो जे काही उत्पन्न असतं ते घ्यायचं असतं. म्हणून प्री रिसिव्ड इन्कम पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड मधून वजा करायचे आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायचे असतात. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इन्कम रिसिवेबल. आपल्याला जे काही उत्पन्न आहे ते मिळायचं आहे, मिळालं का नाही, रिसिवेबल मिळायचे आहे, मिळणार आहे. पहिला इफेक्ट ऍड ऑन पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्या इन्कम मध्ये ऍड करायचं. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट असेल, इंटरेस्ट असेल, जो काही आयटम असेल त्या आयटम मध्ये ते त्या ठिकाणी ऍड करायची. इन्कम रिसिवेबल म्हटलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ऍड करायचं आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला त्या ठिकाणी घ्यायचं असतं. म्हणून इन्कम रिसिवेबल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो घ्यायचं असतं. त्याच्यानंतर आहे 6वी ऍडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो, बॅड डेब्ट्स. ही महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक वेळेस डेटर्सवर बॅड डेब्ट्स या ठिकाणी येत असतात. मग बॅड डेब्ट्स हे डेटर्सवर आले, ऍडिशनल और न्यू बॅड डेब्ट्स. कधी कधी या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेब्ट्स येतात, कधी कधी ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्सला त्या ठिकाणी बॅड डेब्ट्स येत असतात. मग हे जे काही बॅड डेब्ट्स आहे ते ऍडिशनल बॅड डेब्ट्स और न्यू बॅड डेब्ट्स, ऍडजस्टमेंट मध्ये आल्यानंतर ते न्यू बॅड डेब्ट्स असतात. ट्रायल बॅलन्सला आलेले ओल्ड बॅड डेब्ट्स असतात. नेहमी ट्रायल बॅलन्सला आलेले बॅड डेब्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचे असतात आणि ऍडिशनल बॅड डेब्ट्स म्हणजे न्यू बॅड डेब्ट्स जे ऍडजस्टमेंट मध्ये येत असतात ते डेटर्स मधून लेस करून
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचे असतात. मग शो ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍड टू ओल्ड बॅड डेब्ट्स. मग समजा आपल्याला ट्रायल बॅलन्सला ओल्ड बॅड डेब्ट्स 1000 रुपये दिलेले आहे, मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतो, 1000 रुपये अमाऊंट इनरला लिहितो. आणि त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये त्या ठिकाणी न्यू बॅड डेब्ट्स किंवा आवर कस्टमर्स संतोष बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट रुपीज 500. मग आपण ते न्यू बॅड डेब्ट्स म्हणतो. मग न्यू बॅड डेब्ट्स हे डेटर्स मधून लेस करतो. आणि दुसरा इफेक्ट, आपले जर ओल्ड बॅड डेब्ट्स असतील त्याच्यामधून त्याच्या खाली लिहितो ऍड न्यू बॅड डेब्ट्स, आणि दोन्हीची मिळून रक्कम आपण आउटरला घेतो. दुसरा इफेक्ट विद्यार्थ्यांनो, डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ऍसेट साइड. बॅलन्स शीटच्या ऍसेट मधून ते वजा करतो. बॅलन्स शीटच्या डेटर्स मधून नेहमी बॅड डेब्ट्स हे डेटर्स मधून वजा केले जातात. आणि दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला या ठिकाणी घेतला जातो. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. मग जे काही संशयित कर्ज असतं, संशयित बुडीत कर्जासाठी जी काही तरतूद केलेली असते, प्रोव्हिजन डाउटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स और रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स और न्यू आरडीडी. मग या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स और रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. मग या ठिकाणी आर डी डी आपण जी काही म्हणत असतो, आर डी डी, ही आर डी डी म्हणजेच काय की रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. आता रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला आरडीडी दिलेली असेल, इज कॉल्ड ओल्ड आरडीडी, ओल्ड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचे. आणि जर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं की आरडीडी ऑन डेटर्स ऍट द रेट 5% और आरडीडी और प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ऍट द रेट 5%, मग ते आपण डेटर्स मधून अगोदर ऍसेट साइडला डेटर्स मधून वजा करायचे. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ऍसेट साइड. ऍसेट साइडला डेटर्स मधून वजा करायचे. दॅन आफ्टर शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जर ओल्ड आरडीडी असेल तर त्याच्यामध्ये ऍड न्यू आरडीडी आणि रक्कम बाहेर घ्यायची. जर ओल्ड आरडीडी नसेल तर सरळ आरडीडी टू आरडीडी ऑन डेटर्स आणि रक्कम बाहेर घ्यायची. त्याच्यानंतर पुढचा आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. मग रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, या ठिकाणी आपण डेटर्सला डिस्काउंट देत असतो. आपला खर्च आहे, आपला तोटा आहे. डेटर्स जे आपले कस्टमर असतात त्यांनी लवकरात लवकर आपली जी काही रक्कम आहे देण्यासाठी आपण त्यांना डिस्काउंट अलाव करतो, म्हणून तो आपला खर्च आहे. मग सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनो त्या काय करायचं की ऍसेट साइडचे जे डेटर्स असतात त्या डेटर्स मधून हा डिस्काउंट वजा करायचा असतो. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ऍसेट साइड. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड मधून जे काही सन्ड्री डेटर्स आहे त्याच्यातून वजा करायचे. आणि दुसरा इफेक्ट, शो टू डेबिट साइड, शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और ऍड टू डिस्काउंट अलाउड. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला एक तर घ्यायचे किंवा अगोदरचं डिस्काउंट असेल तर त्या डिस्काउंट मध्ये हा डिस्काउंट ऍड करायचा. मग विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ही ऍडजस्टमेंट आली की पहिलं डेटर्स मधून लेस, ऍसेट साइडच्या डेटर्स मधून लेस करायचे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन. ही कायम येणारी ऍडजस्टमेंट आहे. इज कॉल्ड युनिव्हर्सल ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, झीज. जी काही आपली मालमत्ता असते, स्थिर मालमत्ता असते, त्या स्थिर मालमत्तेवर नेहमी घसारा वजा केला जातो. आणि नेहमी घसारा ज्या मालमत्तेतून वजा केला जातो, मग समजा ती मालमत्ता आपली ऍसेट साइडला येत असते, मग त्या ऍसेट साइडच्या बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, तर त्याच्यामधून नेहमी डेप्रिसिएशन हे लेस केलं जातं. विद्यार्थ्यांनो डेप्रिसिएशन हे नेहमी लेस केलं जातं.
आणि डेप्रिसिएशन लेस होणं, घसारा वजावट करणं, संपत्ती म्हणजे वजावट होणे म्हणजे तो आपला खर्च असतो, तोटा असतो. म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग या ठिकाणी दाखवलेलं आहे की लेस फ्रॉम द पर्टिक्युलर asset इन द बॅलन्स शीट. ऍसेट साइड, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड मधून दिलेलं डेप्रिसिएशन हे नेहमी वजा करायचं आणि दुसरा इफेक्ट शो ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नेहमी आपण भांडवलावर व्याज देत असतो विद्यार्थ्यांनो. मग भांडवलावर दिलं जाणारं व्याज हे नेहमी आपला खर्च असतो. म्हणून या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्रेडिट साइड. जर आपण करंट अकाउंट काढलेलं असेल, कॅपिटल अकाउंट काढलेलं असेल, तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्या ठिकाणी जे काही इंटरेस्ट ऑन कॅपिटल आले असेल ते घ्यायचं किंवा ऍड टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट. जर आपण आपलं कॅपिटल हे लॅबिलिटीला जर घेतलेलं असेल तर लॅबिलिटीच्या कॅपिटल मध्ये नेहमी इंटरेस्ट हा ऍड केला जातो. मग कॅपिटल अमाऊंट मध्ये किंवा करंट अमाऊंट मध्ये तर त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा ऍड केला जातो. मग लक्षात काय घ्यायचं, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला एकतर इंटरेस्ट घ्यायचा किंवा तो लॅबिलिटी साइडच्या कॅपिटलला आपण जे घेतो लॅबिलिटीला त्या लॅबिलिटी मध्ये कॅपिटल साइडला किंवा कॅपिटल मध्ये लॅबिलिटी साइडला तो त्या ठिकाणी ऍड करायचा असतो. देन दुसरा इफेक्ट, आपण भांडवलावर व्याज देतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज कॉल्ड अवर एक्सपेन्सेस. हा आपला खर्च आहे. म्हणून शो ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री कशी होते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, कारण आपला तो तोटा आहे, खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. म्हणून नेहमी इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. दुसरा इफेक्ट जर करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट जर न्यूली ओपन केलेलं असेल तर त्याच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जे कॅपिटल्स असतात त्याच्यामध्ये ऍड करायचे. त्या ठिकाणी विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी ह्या ऍडजस्टमेंट 10 ऍडजस्टमेंट आज आपण बघितला. पुढच्या ऍडजस्टमेंट या पुढच्या सेशनला बघूया. धन्यवाद.